दिल्ली संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होताच जंतर मंतरवर पोलीस आणि सुरक्षा दलांनी आक्रमक स्वरूप धारण केलंय। कॉकरोच जनता पार्टीनं आज संसदेवर मोर्चा काढण्याची हाक दिली होती। मात्र दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना जंतर मंतर पासून केवळ 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या केरळ भवनापर्यंत मोर्चा काढण्याची परवानगी दिली होती। यावरून दिल्ली पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला। त्यामुळे शीघ्र कृती दलाच्या जवानांनी आंदोलकांवर लाठीमार केलाय। दिल्ली पोलीस आणि शीघ्र कृती दलाचे जवान आंदोलकांना झोडपत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय। काही आंदोलकांनी पोलिसांवर दगड भिरकावल्याचंही वृत्त आहे। आजपासून दिल्ली संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। एकीकडे संसदेत कामकाजाला सुरुवात होताच आंदोलक त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यामुळे पोलिसांकडून लाठीमार करण्यात आल्याचं सांगितलं जातंय। कालपासूनच जंतर मंतरच्या परिसरात सुरक्षा दलांनी वॉटर कॅनल आणि मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। आंदोलकांवर लाठीमार करण्यात आल्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। त्यामुळे या परिसरातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आलेल्या आहेत। तसंच दिल्ली परिसरात मोबाईल जॅमर्सची संख्याही वाढवण्यात आली आहे। दरम्यान संसदेच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधकांनी सभागृहात नीट परीक्षा पेपर फुटीवरून चर्चेची मागणी केली आहे। मात्र लोकसभा अध्यक्षांनी ही मागणी मान्य केली नाही। त्यामुळे विरोधकांनी संसदेत गोंधळ घातलाय। यामुळे लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब केलेलं आहे। एकीकडे पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला असला तरी दुसरीकडे मागच्या दारानं सरकारने कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा सुरू केल्याची माहिती समोर येते। सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांना आयुक्तांच्या कार्यालयात नेण्यात आलंय। केंद्र सरकारचे काही प्रतिनिधी सोनम वांगचुक यांच्याशी रुग्णालयात जाऊन चर्चा करण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सुद्धा सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।